जर फडणवीस साहेब असे दुजाभाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा. आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना, तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार आहे. आम्हाला पर्याय नाही. तिथे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मी ती तारीख सुद्धा लवकर डिक्लेअर करणार आहे. कारण कालपासून माझी सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली. लेकीच्या शब्दापुढे एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही, तर मग आमच्या लेखाबाराचं एवढं वाटोळं झालं. मग या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कसं काय जाते? सरळ क्लिअर आहे. जर स्वतःच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री जाणार नसले, तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री चाललेत कसं काय जाता? याचा अर्थ तुम्ही दुजाभाव करतात. तुमच्या पोरीला वेगळा न्याय आणि आमच्या पोरीला वेगळा न्याय. आणि तुम्ही न्याय वेगळा द्या ना, पण तुम्ही पालकत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाहीत तुम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहेत, प्रमुख तुम्ही आहेत. तुम्ही दुजाभाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो. आणि तुम्ही दुजाभाव केला तरी चालेल, तुमच्या पोरीला माया करा, आमच्याला करू नका. पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते. तुमच्याकडे पालकत्व महाराष्ट्राचं नसायला पाहिजे. हे चांगलं नाही चाललं. तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब, ही चांगली नाही चालली. ज्यावेळेस संकट उभं आहे ना, त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या. आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता, तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे. कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण नाही. फक्त मराठ्या सांगतो, डोळे उघडा. आता तरी उघडा डोळे जरा, बघा काय संदेश आहे ते. स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चालन, डुबलं तरी चालत. कसे ग्राउंड मोकळे आहेत काय आहेत हे एकदा पाहून ती पाणीची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही. मला जरा 10-15 दिवस आराम बी करणं गरजेचं आहे. आणखीन एकदा तारीख डिक्लेअर करून पाहणी करून येतो, तर ते निवांत होणार प्रोग्राम. तो प्रोग्राम निवांत होणार. कारण आता माघारी नाही येणार आहे. आम्हाला जायला तयारी करायला लागते मरणाची. हे तिथं येऊन द्यायचं आणि तिथं गेलं की 1 मिनिटात अमुक मागण्या मंजूर केल्या म्हणायचं आणि माघारी यायचं. आमची मेहनत इतके दिवस केलेली व्हायला जाते. त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार आहेत मुंबईत. असलं नाही आता, असं नाही. आता गेलं की माघारी नाही. नाविलाज आहे. त्यांनी अधिसूचना काढली, अंमलबजावणी त्यांना करू दिली नाही. आता आम्हाला ते करायचं. आता माघारी येत नाही. एवढंच. आता क्लिअर कट इथून पुढं बस काही सांगायचं नाही. ते 1 दिवसात कर, 2 दिवसात कर, तो 15 दिवसात कर. आम्ही मुंबई सोडित नाही. तसं तो बंद पडून दी, नाही तिकडे काढी लागून दी. ऑपोशन बंद. ऑपोशन 2 वर्ष केलं भाऊ. मी सोपी गोष्ट नाही. मग हाडं झिजून निघाले. 2 वर्ष. मला लोकशाही मान्य आहे, कायदा मान्य आहे म्हणून मी उपोषण. कारण सरकारवर लोकशाहीच्या माध्यमातून प्रभाव टाकणारं शांततेतलं आंदोलन म्हणजे आमरण उपोषण. मग आता इतकं कायदेशीर शांततेत करून जर काही देणार नसले, तर आमची शक्ती आम्हाला दाखवावं लागणार आहे. स्वरूप आत्ताच कसं काय सांगा मी? आत्ताच कसं काय सांगा? त्या टायमाला दिसत ना त्यांना. ते तुम्हाला सांगते. मुख्यमंत्री, ते राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती, हे 4-5 लोक तुम्हाला सांगणार. नाही सांगितलं नाव बदलून ठेवा तुम्ही. आपण आम्हाला बी मराठी म्हणतात म्हणून. आणि आपण जुन्या विचारावर चालतो. त्या हो जुन्या विचारावर चालतो. तुमचं ना पळता बजूक कमी करतो नाही बघा. मुंबईत सगळ्या महाराष्ट्रात आम्ही गेलेलो आहेत पहिलं आणि त्यांना चांगला माहिती आहे करायला लागलं. आणि मी जुन्या विचारायचं, मी बोललो की ते करीत असतो. माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे येतं नाहीत. आणि पुढं काय होतंय तेही बघू. आणि इथून पुढं महापुरुषांना कोणी बोलायचं नाही, अजिबात बदनाम करायचं नाही. 200 आम्हाला जास्त दिल्या तरी चालतील.